हॅलो, तर काय हालचाल? एकदम मस्त आहे ना? तर मस्तच असायला पाहिजे. तुमचा भाऊ ऋषी कदम. मला तसं कदम सर म्हणता, पण तुमचा भाऊ आहे ना ऋषी कदम, तर काहीला घेता तुम्ही टेन्शन, आहे की नाही? तर आज आपल्याला ह्या ठिकाणी ह्या चॅप्टर चालू करायचं आहे. त्याचं नाव म्हणजे काय? द लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. म्हणजे आता लिव्हिंग वर्ड म्हणजे नेमकं काय आहे, आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजे काय? स्मॉल ऑर्गॅनिझम्स. ओके. आपल्याला त्यांचं काय करायचं आहे, या ठिकाणी क्लासिफिकेशन करायचं आहे. आता डायरेक्ट मी खालून घेऊ का, हे क्वेश्चन पण घेऊ? चला, क्वेश्चन पण घेऊन टाकतो. ओके. व्हॉट इज अ हिरॅची फॉर अ क्लासिफिकेशन ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? व्हॉट इज इन्व्हेंटेड ऑफ अ बायनॉमियल सिस्टम ऑफ अ नॉमिक्लेचर अँड which level of a hierarchy are consider while writing the name of a binomial nomenclature? म्हणजे आता एखादे नवीन ऑर्गॅनिझम्स ते कधी डेव्हलप झाले, तर त्यांना नावं ते कसे द्यावं? ओके. तर आता चला, एकदम बेसिकपासून आपण ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. ओके. एक मिनिट थांबा, फक्त मला पेन कोणता घेऊ तुम्ही सांगा बरं, तुमचा कलर फेवरेट. ओके. बायोडायव्हर्सिटी नीड ऑफ अ क्लासिफिकेशन. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी म्हणजे आता सपोज तुम्ही घराच्या बाहेर जा. ओके. घराच्या बाहेर जा. आता घराच्या बाहेर कधी गेले, तर तिथं लॉस ऑफ ऑर्गॅनिझम्स आहे. आता तुम्ही डॉग्स बघितला असेल. डॉग्स काय एकच प्रकाराचा आहे का? नाही. आता हे बघा, कुत्रे पा, मांजर पा, माणसं पा, एकाच प्रकाराचे आहे का? नाही. डिफरंट टाईप्स ऑफ आहे. आता तुम्ही 7वीमध्ये सुद्धा बघितलं असेल. लास्ट इयर वी हॅव लर्न that all living organism on the earth have adapted according to a geographical region for food indentation, defense, while adapting a many difference are observed the organism of a same species too. आता हे काय सांगताय माहिती का? हे म्हणताय की तुम्ही लास्ट इयरला बघेल असेल की जे ऑर्गॅनिझम्स, आता काश्मीरमधले ऑर्गॅनिझम काश्मीरमध्येच राहणारे, राजस्थानमधले ऑर्गॅनिझम राजस्थानमध्येच राहणारे, कारण त्या ठिकाणी त्यांचं ॲडॅप्टेशन्स आहे. काय आहे? ॲडॅप्टेशन. ॲडॅप्ट करेल ते नेचर. आता तुम्ही कधी दोघांचं एक्सचेंज केलं, तर ह्या ठिकाणी काय होणार आहे माहिती का? ऑर्गॅनिझम मरून जाईल ना डायरेक्ट, भावांनो. समजू लागलं तुम्हाला? त्याच्यानंतर पहा, अकॉर्डिंग टू 2011 अराउंड 87 मिलियन स्पेसिस ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कुठे? 87 स्पेसिस ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ. आता त्या टायमाला काय झालं माहिती का? 87 मिलियन स्पेसिस ऑफ द 87 मिलियन स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम फाउंड ऑन द अर्थ. म्हणजे 87 मिलियन स्पेसिस आपल्या पृथ्वीवर त्या टायमाला हे स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला भेटले. आणि कितीमध्ये 2011च्या सेल्सिअस आपल्याला हा सांगतोय. आता बघा, इन्क्लुडिंग लँड अँड सी, म्हणजे जे जमिनीवर राहते ते सुद्धा, आणि जे पाण्यामध्ये राहते म्हणजे समुद्रामध्ये राहते ते सुद्धा. म्हणजे 87 मिलियन स्पेसिस आपल्यापाशी आहेत सध्याच्या टायमाला. आता ते वाढून पण गेल्या असेल, काही गायब झाल्या असेल, काही सांगता येत नाही, कारण आता 2026 चालू आहे बरोबर. पण तुमच्या सिलेबसमध्ये कितीचं दिलेलं आहे? 2011चं. टू स्टडी अ सच वॉस नंबर वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू द ग्रुप्स. आता हे बघा, 87 मिलियन आहे, म्हणजे कमी थोडी आहे. पण आता मी म्हणलं यांचा अभ्यास कसा करायचा, कसा नाही, तर आपल्याला कसं माहीत बरं? तुम्हीच सांगा आता. लय झाले ना ते 87 मिलियन. आता एक पकडलं मी, समजा डॉबरमॅन डॉग घेतलं, किंवा मग तुम्हाला सांगतो वडाफोनचं कुत्रा घेतलं. हे आपलं वडाफोनचं कुत्रं इतकुसं. ओके. हे वडाफोनचं कुत्रं कसं आहे? ते आपल्यासारखंच काय? नाही हो सर, आपण थोडी ना डॉग्स आहे, हां असं म्हणत असते का? नाही. चला, व्हेरी गुड. तर चला समोर. आता याचा अभ्यास करायचा आहे, तर हे कोणत्या फायलममध्ये येतं, हे ॲनिमल म्हणजे कोणत्या किंगडममध्ये येतं, कोणत्या ग्रुप्समध्ये येतं. किती भयानक अभ्यास आहे ना. तुम्हीच आता विचार करा पोरांनो. आता अभ्यास कसा करायचा? यांचं आपण काय केलं ह्या ठिकाणी? क्लासिफिकेशन काय केलं? क्लासिफिकेशन. ओके. एक मिनिट ना, मला थांबा बरं. यांचं कलर तर ठीक आहे. ओके जाऊ द्या. साईज वाढून घेतली. ओके. चला. सो
So groups and subgroups where a create a consider a similarities and a difference among the living organisms. मला सांगा मुलांनो, आता दोन झाडे, आता एक आंब्या सपोज, आता दोन झाड म्हणजे एक आंब्याचं झाड घेतलं आणि एक लिंबाचं झाड घेतलं, दोन्ही आपल्याला सावली देऊ लागले. पण मग तुम्ही आंबा खा आणि ती लिंबाला काय ती निमोनी येते ना बारीकशी, तुम्ही ते खाऊन पहा, दोन्ही गोड आहे का? नाही सर, एक कडू आहे आणि एक काय गोड आहे. बराबर. तर मग मला सांग, हे दोन्ही एकाच ग्रुपमध्ये येणार आहे का? नाही सर. बरोबर आहे ना? समजू लागलं का? यस. चला, दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू अ ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता ही डेफिनेशन फार 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 इम्पॉर्टंट आहे. या डिवायडिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू द ग्रुप्स अँड सबग्रुप इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन कशाला म्हणायचं की डिवायडिंग अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू अ ग्रुप्स अँड सबग्रुप्स, म्हणजे काही ग्रुप्समध्ये डिवाईड होत आहे आणि काही कशामध्ये डिवाईड होत आहे, सब ग्रुप्समध्ये. त्याला आपण काय म्हणायचं, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ओके. त्याच्यानंतर मग आता एक सायंटिस्ट होता पोरांनो, ह्या सायंटिस्टला डायरेक्ट म्हणजे नोबेल पुरस्कार ते सर्वच भेटलं होतं, कारण ह्या सायंटिस्टना एवढे भयानक काम केलेलं आहे, एवढं हेल्पफुल काम आहे आपल्यासाठी काही पण. आता त्याचं नाव म्हणजे रॉबर्ट हार्डिंग विटेकर, म्हणजे आपल्या लहानच्या आपण म्हणू शकतो R.H. विटेकर साहेब. काय? R.H. विटेकर यांचा जन्म झाला होता 1920मध्ये आणि हे मरण पावले होते बिचारे 1980मध्ये. हे कुठले होते? अमेरिकन सायंटिस्ट होते आणि ते काय होते? इकोलॉजिस्ट होते. कोण होते? इकोलॉजिस्ट. आता त्यांनी काय केलं माहिती आहे का? 1969मध्ये हा नीटमध्ये सुद्धा आलेला प्रश्न आहे पोरांनो, हा नीटमध्ये सुद्धा आलेला प्रश्न आहे. 1970मध्ये काय केलं? 1970मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिवाईड केलं. किती ग्रुप्समध्ये डिवाईड केलं? 5 ग्रुप्समध्ये. किती ग्रुप्समध्ये डिवाईड केलं? 5 ग्रुप्समध्ये. आता तुम्ही काय म्हणशाल, दादा हे 5 ग्रुप्समध्ये ह्या ठिकाणी डिवाईड केलं, बराबर. आता बघा पोरांनो, यांनी काय केलं? 5 ग्रुप्समध्ये ह्या ठिकाणी काय केलं, म्हणजे डिवाईड केलं. समजा काय कशाला? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला. दादा खरंच काय रे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम 5 ग्रुप्समध्ये डिवाईड झालेलं आहे? येस बाळा. पण आता हे तुला सांगतो, 1 2 3 4 आणि हे 5, हे नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना खूप महत्त्वाचे आहे. पण त्याच्या पहिले आपण काय करू माहिती आहे का? ह्या इकडे या, इन हिस्ट्री. आता कार्ल लिनियस काय होता, काय नाही, यांनी काय काय केलं, काय केलं नाही, हे पण नीटला विचारल्या जाऊ शकतं पोरांनो. पहिल्यांदा विचारल्या जात होतं. म्हणजे नीटचा अभ्यास करून तुम्ही आतापासून कधी व्यवस्थितपैकी कधी केला, बायोचे चॅप्टर असेल, फिजिक्सचे असेल, किंवा मग तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये कधी स्ट्रॉंग असेल, ओके, तर तुमचं जेईचा अभ्यास आतापासून पण स्ट्रॉंग होतो. ओके. आता बघा, कार्ल लिनियस होते 1735मध्ये. आहे ना काय केलं? डिवाईड केलं लिव्हिंग वर्ल्डला दोन किंगडममध्ये. एक आहे वर्टेब्रा आणि एक आहे ॲनिमेलिया. काय? एक आहे व्हेजिटेबिलिया आणि एक आहे ॲनिमेलिया. व्हेजिटेबिलिया म्हणजे प्लांटे आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स. ओके. कधी केलं? 1735मध्ये. कधी केलं? 1735मध्ये. कोणी केलं? कार्ल लिनियसना. मग त्याच्यानंतर आले हॅकेल साहेब. कधी आले? 1866मध्ये. कन्सिडर अ 3 किंगडम. आता हे ना काय केलं? 3 किंगडम. एक दिलं प्रोटिस्टा, प्लांट आणि एक ॲनिमल्स. म्हणजे प्लांट्स अल्लक असते, जे युनिसेल्युलर असते, प्रोटिस्टा ते अल्लक असते, आणि जे काही ॲनिमल्स असते ते डिफरंट असते. ओके. मग आता 1925मध्ये कोण आलं? चॅटन क्रिएट 2 ग्रुप्स, प्रोकॅरोटिक्स आणि एक केलं युकॅरोटिक्स. प्रोकॅरोटिक्स ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? आता तुम्हाला सांगतो पोरांनो, प्रोकॅरोटिक्स म्हणजे सिम्पल ऑर्गॅनिझम. कशा ऑर्गॅनिझम आहे? सिम्पल ऑर्गॅनिझम. यांना काय म्हणता? प्रोकॅरियोटिक. अरे यस ऑर नो? आता बघा, हे सिम्पल ऑर्गॅनिझम आहे आणि हे काय असते? युनिसेल्युलर. कशा असते? युनिसेल्युलर. ओ भैया, सेल्युलर. ओके. आय होप हे पुरं तुम्हाला समजलं असेल. आता तुम्ही म्हणशाल सर
युकॅरोटिकला कोणते ऑर्गॅनिझम म्हणायचे, ते आपले कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. ते कोणते ऑर्गॅनिझम्स कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. ओके, ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. अरे यस ऑर नो? यस दादा, यस यस. समजतंय रे दादा, तू कशाला टेन्शन घेतोय? थोडं नाही समजलं तर आम्ही पुन्हा एकदा रिपीट करू, बराबर? 1 मिनिट. ओके, चला. त्याच्यानंतर आला को प्लॅन. डिवाइड अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 4 ग्रुप्स. आता याने काय केलं, हे 4 ग्रुप्समध्ये डिवाईड केले. एक मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटे आणि ॲनिमेलिया. व्हेरी गुड बाबा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे समजलं आता आम्हाला, समजलं. पण मग आता समोर या. मग आता त्याच्यानंतर आलं 1969मध्ये RH विटेकर नावाचा सायंटिस्ट आला. यांनी काय केलं माहिती का, 5 ग्रुप्समध्ये. आता ते 5 ग्रुप्स कोणते? सर्वात पहिले मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे, ॲनिमेलिया. त्याच्यानंतर 6 ग्रुप क्लासिफिकेशन ते पण झालं. पण मग त्या काय झालं माहिती का, त्याला एवढं कन्सिडर केल्या जात नाही. ओके, ते तुम्हाला 11 स्टँडर्डमध्ये आहे. पण आता वरच्यात आपण टेबल बघून घेऊ. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 2 पार्टमध्ये या ठिकाणी काय केलं, क्लासिफाय. एक केलं प्रोकॅरियोटिक, एक केलं युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, युनिसेल्युलर, म्हणजे एका सेलपासून. आता एकच सेल आहे. आता एक आहे युकॅरोटिकमध्ये युनिसेल्युलर पण येते आणि एक काय मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलर म्हणजे एक आणि मल्टीसेल्युलर म्हणजे मोठे सेल्स आहे या ठिकाणी, बराबर. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे त्याला आपण काय म्हणतो, मोनेरा म्हणतो. काय म्हणतो, मोनेरा. आणि जे प्रोटिस्ट आहे ते सुद्धा काय, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे. आता मल्टीसेल्युलरमध्ये कोण येतं, मल्टीसेल्युलरमध्ये येतं फंगाय, प्लांटे, ॲनिमेलिया. हे 3 काय, मल्टीसेल्युलर. आता फंगाय असतं सेल वॉल प्रेझेंट आहे, पण ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणजे सेल वॉल प्रेझेंट आहे पण हे फोटोसिंथेसिस करतं का, नाही. त्याच्यानंतर प्लांटे. आता सेल वॉल काय प्रेझेंट आहे, ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म अ फोटोसिंथेसिस, म्हणजे हे ऑर्गॅनिझम काय करू लागलं, फोटोसिंथेसिस करतं, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू लागलं. आता ॲनिमेलिया हॅज अ नो सेल वॉल, म्हणजे यांच्यापाशी सेल वॉल नाही आणि हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार आहे का, नाही. आता तुम्हाला समजलं असेल. पण आता हे आपलं हे बाकी आहे. ओके, तुम्हाला डायरेक्टली सांगतो, हे तुम्हाला नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना खूप इम्पॉर्टंट आहे. परत एकदा सांगतोय. आता बघा, फॉर दिस क्लासिफिकेशन ऑफ अ विटेकर कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया. तिने काय काय क्रायटेरिया यूज केल्या. पहिलं केलं कॉम्प्लेक्सिटी ऑफ अ सेल स्ट्रक्चर, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी काय सेल स्ट्रक्चरची, त्याच्यामध्ये प्रोकॅरोटिक आणि युकॅरोटिक घेतलं. त्याच्यानंतर सेकंड घेतलं कॉम्प्लेक्सिटी ऑफ अ ऑर्गॅनिझम्स, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, हे घेतलं. त्याच्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे ते जेवण वगैरे कसं करताय. काही प्लांट्स काय ॲटोट्रॉपिक आहे, ते फोटोसिंथेसिस करताय, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करताय. आता फंगाय म्हणजे सॅप्रोफायटिक ॲब्झॉर्प्शन ऑफ अ डेड ऑर्गॅनिझम, म्हणजे एखादा प्राणी आता मेलाय, समजा आता हे मांजर मेली, समजा ही आपली मांजर आहेत कुशिक, बिचारी बिल्ली मर गई हमारी. ओके, आणि आता याच्यावर काय काही आपल्याला घाणेरडा असं वास येतो, कारण का त्याच्यावर फंगाय ते डेव्हलप होतं आणि ते फंगाय ते डेव्हलप झालं किंवा मांजरीला घाण खाऊ लागली, म्हणजे हे काय आपलं सॅप्रोफायटिक ॲनिमल काय हेट्रोट्रॉपिक आहे अँड इंजेस्टिव्ह आहे, म्हणजे हे दुसऱ्यांवर पण डिपेंड करणार आहे आणि स्वतःचं अन्न काय करणार आहे, स्वतः बनवणार आहे का, नाही, हे दुसऱ्यांवर डिपेंड असणार आहे. आता लाईफस्टाईल आहे. प्लांट प्रोड्युसर आहे, प्लांट काय करते, प्रोड्यूस करू लागले काय, जेवण. ॲनिमल काय करते, कन्झ्युम करते, म्हणजे जे खात आहे ॲनिमल्स. आणि फंगाय काय करत आहे, डिकम्पोज, म्हणजे आता एखादं कधी मेलं तर त्याला डायजेस्ट करण्याचं काम ह्या ठिकाणी फंगायचं आहे, बराबर. आता फॅलेंटॉलॉजिकल रिलेशनशिप म्हणजे इव्होल्युशन. आता इव्होल्युशन तुम्हाला कधी आहे, तुम्हाला 10वीत पण आहे. आता इव्होल्युशन म्हणजे काय, पूर्वजपासून आलेले काही आपल्यामध्ये गुण, ओके, किंवा मग आपल्यामध्ये थोडासा बदल होतोय तसं. प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक अँड युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर सेल कसे ह्या ठिकाणी फॉर्म झालेले. दादांनो हे तुम्हाला पान समजलं असेल तर थँक्यू सो मच. 1 मिनिट थांबा. ओके ओके. तुम्हाला चांगलं वाटलं असेल आपलं लेक्चर तर थँक्यू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
कारण हे तुम्हाला माहिती आहे तुमचं चॅनल म्हणजे हे माझं चॅनल नाही, हे तुमचं चॅनल आहे, तुमच्या भावाचं चॅनल आहे, आपलं चॅनल आहे, आपलं घरचं चॅनल आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि हा चॅप्टर आपल्या 4 लेक्चरमध्ये आपण फिनिश करणार आहे. ओके, तर आज पहिलं आपलं कंप्लीट झालं. म्हणजे एखाद्या दिवस नाही आलं लेक्चर तर बिनधास्तले आपलं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं दादा लेक्चर नाही आलं, आम्हाला लेक्चर टाका. आणि सायन्स एकदम A to Z तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला नॉलेज भेटणार आहे, त्याचं नो टेन्शन. धन्यवाद. 7वी 8वी त्याच्यानंतर 9वी आणि 10वीची आपली लवकरच बॅच चालू होणार आहे. एक व्हाईट बोर्डवर घेईल मी ती बॅच. तर ते 10वीत मुलं 10लाही सांगून द्या. धन्यवाद. तर भेटूया आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू.